आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या 2 संयुक्त मोहिमांमध्ये 6 दहशतवादी ठार झाले। भारतीय लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पोलिसांनी श्रीनगर इथं घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत आज ही माहिती देण्यात आली। जम्मू काश्मीरच्या जम्मू विभागातल्या सध्या बंद असलेल्या सर्व खासगी आणि सरकारी शाळा येत्या 19 मे रोजी उघडणार असल्याचं जम्मूच्या शालेय शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं आहे। डोडा, किश्तवार, रियासी आणि रामबन मधल्या शाळा 13 मे पासून सुरू झाल्या होत्या, तर सीमावर्ती जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी, पूंछ आणि उधमपूर मधल्या अनेक शाळा कालपासून सुरू झाल्या आहे। देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत मागील वर्षीच्या तुलनेत 12.7% वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे। यावर्षी एप्रिल महिन्यात 73 अब्ज 80 कोटी डॉलर्सची निर्यात करण्यात आली। मागील वर्षी याच काळात 65 अब्ज 48 कोटी डॉलर्स इतकी निर्यात झाली होती। जगातलं सर्वात 5वं उंच शिखर असलेल्या माउंट मकालू सर केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंडो तिबेटियन सीमा पोलिसांचं अभिनंदन केलंय। जवानांनी शिखरावर तिरंगा ध्वज फडकवला, तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेत शिखरावर स्वच्छता अभियान राबवलं। अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी 150 टन कचरा काढला असं गृहमंत्र्यांनी सांगितलं। गृहमंत्र्यांनी जवानांच्या धाडसाचं कौतुक केलंय। नागपूर महानगरपालिकेद्वारे संचालित पीएम श्री संजय नगर हिंदी माध्यमिक शाळेनं यंदाच्या एसएससी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलंय। यंदा शाळेचा एकूण निकाल 85% लागला असून 217 पैकी 184 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे। संत कबीर शाखेतील पायल संतोष कुमार वर्मा हिनं 91% गुण मिळवून मनपाच्या हिंदी माध्यम शाळांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे। मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं क्यूआर कोड आधारित तिकीट विक्रीमध्ये मोठी कामगिरी केली आहे। एप्रिल महिन्यात एकट्या क्यूआर कोड व्यवहारांमध्ये जवळपास 20% अनारक्षित तिकिटांची विक्री झाली असून यामधून 31.9 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न झालं आहे, अशी माहिती देण्यात आली। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 8:42 ऐकता येईल। नमस्कार।